नमस्कार, डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे डोळ्यासाठी या भाज्या लाभदायक. हल्ली स्क्रीन टाइमचा वाढल्यामुळे अनेक जणांना नजर धूसर होणे, डोळे दुखणे, चष्मा लागणे, मोतीबिंदू होणे तसेच डोळ्यामध्ये जळजळ होणे या समस्या मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. या समस्या वृद्धांमध्येही नाही तर तरुणांमध्येही उद्भवू लागलेल्या आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातील इतर पैलूंमध्ये डोळे महत्त्वाची भूमिका बजावतात. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी पौष्टिक आहार, पुरेशी विश्रांती आणि डोळे स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच वडीलधारे दृष्टी सुधारण्यासाठी दररोज गाजर खाल्ल्याचा सल्ला देत आहेत. परंतु अभ्यासातून असे दिसून आलेले आहे की केवळ गाजरच नाही तर काही भाज्या देखील दृष्टी सुधारण्यास हातभार लावतात. दृष्टी सुधारण्यासाठी आणि डोळ्याचे आरोग्य टिकवण्यासाठी कोणते आहार महत्त्वाचे आहेत ते जाणून घ्या. पहिली भाजी आहे पालक. पालकाला दूध पालक म्हणूनही ओळखलं जातं, ज्यात ग्लुटेन आणि झेक्थॉन्सिन या दोन अँटीऑक्सिडंटचा भरपूर प्रमाण असते. हे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणे आणि निळ्या प्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानापासून डोळ्याचे संरक्षण करतात. पालक मॅक्युलर डिजनरेशन आणि मोतीबिंदू रोखण्यास मदत करते. NCBI जनरल डायरी सोर्स ऑफ द ग्लुटेन अँड झॅन्थेसिन कॅरोटिनॉइड अँड देअर रोल इन आय हेल्थ मध्ये प्रकाशित झालेल्या 2013 च्या अभ्यासानुसार पालकाचा 4 आठवड्याचा उच्च डोस आहार मॅक्युलर पिगमेंट ऑप्टिकल घनता 4 ते 5% घटवतो. पुढील भाजी आहे रताळे. रताळे हे व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन उत्कृष्ट स्रोत आहे. कॉर्निया आरोग्य राखण्यासाठी आणि रात्रीची दृष्टी सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ए महत्वाचे आहे. म्हणून नियमित आहारात एक तरी रताळा घेणे महत्वाचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पुढील घटक आहे ब्रोकोली. ही भाजी व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध आहे. ती रेटिनाचे आरोग्य सुधारते आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस संरक्षण करते, त्यामुळे कालांतराने डोळ्यांना नुकसान होऊ शकते. आठवड्यातून 3-4 वेळा अर्धा कप उकळलेले ब्रोकोली तुमच्या आहारात समाविष्ट करणे शिफारस केलेले आहे. पुढील घटक आहे गाजर. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, जे शरीरात जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर करते. गाजर डोळ्याच्या संसर्गाचा धोका कमी करतात आणि डोळे ओलसर ठेवतात. NCBI जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या गाजर कॅरोटीन आणि सीइंग इन द डार्क या 1999 च्या अभ्यासानुसार गाजर खाल्ल्याने रात्रीची अंधत्व टाळता येऊ शकते, त्यामुळे नियमितपणे एक गाजर खाणे चांगले आहे. त्यानंतर हा घटक आहे शिमला मिरची. बाजारात वेगवेगळ्या रंगाची शिमला मिरची उपलब्ध आहे, परंतु लाल शिमला मिरची आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, कारण लाल शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी ची मात्रा पुरेशी प्रमाणात असते. हे घटक अँटीऑक्सिडंट आहे, जे डोळ्यामधील रक्तवाहिनी आरोग्य राखण्यास मदत होते आणि मोतीबिंदूचा धोका कमी करण्यास मदत करते. पुढील घटक आहे टोमॅटो. टोमॅटोमध्ये लायकोपीन भरपूर प्रमाणामध्ये असते, जे अँटीऑक्सिडंट आहे, जे रेटिनाचे संरक्षण करते आणि वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशनचा धोका कमी करते. यात व्हिटॅमिन सी आणि ए देखील आहे, जे डोळ्यांना आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. तर आपण आपल्या आहारामध्ये आजपासून या प्रत्येक भाज्या रोज एक ना तरी येणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगल्या प्रकारे राहू शकेल. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. धन्यवाद.